स्टँडिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळतील अक्षय चव्हाण आणि निश्चितच महेंद्र शिंदे. चला मॅच ऑन करूया. वेळेकडे लक्ष दिलं तर निश्चितच 4:21 झालेले आहेत. सेमीफायनल अतिशय चांगल्या योग्य वेळेवर सुरू होते ही अपेक्षा आणि निश्चितच मनापासून कौतुक आहे. इतर कुठल्याही गोष्टीत आम्ही दुनियादारी करत नाही, मात्र इथे दुनियादारीचा चहा आलाय तो फक्त आणि फक्त आमच्या क्रू साठी आहे. एवढा चांगलं स्ट्राईक केलंय. चेंडू जर बघितला तर पॉइंट रिजन मध्ये आहे. एकच धाव मिळेल. सुरुवात होते निलेशच्या इनिंगला. सुरुवात होते ओम ब्रह्मदेव मास्टर टीमच्या इनिंगला. यावेळेला थोडासा बदल केलाय. महेंद्र बाबू यांना पाठीमागे ठेवलंय. ही 4 ओव्हरची मॅच आहे. सॉफ्ट हँडचा वापर. एक धाव जरूर मिळेल. दोन्ही फलंदाजांनी आपापला अकाउंट ओपन केलंय. मी मगाशी देखील म्हटलं होतं की ज्यावेळेला आजचा दिवस सुरू झाला गोडदेव संघाकडे 11 खेळाडू होते. दुसऱ्या मॅच मध्ये आले तेव्हा त्यांच्याकडे 13 खेळाडू होते आणि आता जशी त्यांची तिसरी मॅच आहे त्यांच्याकडे 25 खेळाडू आहेत. हा आहे गोडदेवचा संघ. त्यामुळे निवड नक्कीच ते करताना दिसेल. यावेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. दुसरी धाव कदाचित अवेलेबल असेल. राकेश यांनी जबरदस्तरित्या रनवे दाखवलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ज्या कामासाठी आपल्याला पाठवलंय त्या कामासाठी निश्चितच चांगली कामगिरी. अगदी दररोज अभिनवला 4 फेऱ्या असतात, धावतात आणि हा त्यांचा स्टॅमिना आहे. वेल प्लेड. अमरीश भाई आणि नदीम भाई यांचं स्वागत है. वेलकम सर, आप आए बाहर आई और आपका 40+ मास्टर क्रिकेट में तहे दिल से हम स्वागत करते हैं. वेलकम अमरीश भाई और नदीम भाई, वेलकम. ये सेमीफाइनल मैच शुरू है. 2 टीमें हैं. एक गोड़देव की टीम है जो भाईंदर ईस्ट से बिलोंग करती है और दूसरी टीम है कोलशेत की जो ठाणा से बिलोंग करती है. ये 40+ मास्टर का क्रिकेट है. बहुत ही बेहतरीन क्रिकेट. यावेळेला जर बघितला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. इथे व्हॉट ए थ्रो, सुपर्ब थ्रो आणि ते परतावा लागेल ते म्हणजे राकेश यांना. दुसरी धाव पूर्ण करता आलेली नाहीये. विकेट इथे पडते. धाव संख्या ती म्हणजे बाद 1 विकेट के नुकसान पे रन संख्या है 5. सेमीफाइनल का मुकाबला और बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट है. 40+ मास्टर का क्रिकेट सर बहुत ही बेहतरीन रहता है. 23 गांव जुड़े हैं और इस 23 गांव के बीच में पूरे साल भर में 24 टूर्नामेंट होती है. ये खासियत है मास्टर क्रिकेट क्लब की. नवीन फलंदाज महेंद्र. क्या बात आहे. षटकार जर मला तर 500 रुपये असतील मान्यवरांच्या शुभ असते. इथे मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी कॉल दिलाय. थोडासा थ्रो खराब येतोय किंवा तो उशिरा झालाय. मात्र या 2 धावा. हे क्रिकेट आहे ते म्हणजे अभिनव गोडदेवचं, ओम ब्रह्मदेवचं. आणि खास करून कौतुक या गोष्टीसाठी कारण आपण पहिली क्वार्टर फायनल जेव्हा बघितली होती गोडदेव विरुद्ध मुर्दा त्यावेळेला देखील असे सिंगल, डबल आणि ट्रिपल वर भर दिला होता. मात्र इथे कोळशेत संघासमोर त्यांना 40 ते 45च्या पलीकडे जावं लागेल 4 ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. एकच धाव मिळेल कारण ज्या पद्धतीनं मेघनाथ घरतनं बॅटिंग केली सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. उजव्या हाताचे बॅटर डावखुऱ्यासाठी उभे राहिले आणि डाव्या हाताने फलंदाजी करताना त्यांनी समोरच्या टीमला म्हणजे आपण बघितलं तर टीम कांदरपडाला अक्षरशः 2 षटकात नामोहरम केलं. 33 धावा विजयासाठी 2 षटकात तब्बल 30 धावा कुठल्या होत्या आणि 29 धावा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे त्यांचा फॉर्म बघता आणि एकूणच कोलशेत टीमचा जी बॅटिंग लाईनअप बघता त्यांच्या समोर तब्बल 40 ते 45 धावा पूर्ण कराव्या लागतील. त्या म्हणजे टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टरला. पहिले षटक संपलंय
धावसंख्या झाली ती म्हणजे 8. 4 षटकांचा सामना आहे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये अजून 35 एक धावा होणार का, त्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. दुसऱ्या षटकासाठी आता आय थिंक विकास आलेत. चला मीना बस्टरचा चहा इथे येतोय आणि अगोदर आपल्या सगळ्या प्लेयर्सना द्या प्लीज. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. आपल्या प्लेयर्स पर्यंत आधी चहा कसा पोहोचेल या गोष्टीकडे लक्ष घाला. मीरा मास्टर टीमला विनंती आहे. विकास येतोय. विकास टू निलेश. चांगला बॅटल बघायला मिळेल. फुलपिच डिलिव्हरी, सॉफ्टवेअरचा वापर, हा झेल नाहीये. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली आहे, मात्र इथे दुसरी धाव अवेलेबल असेल. या 2 धावा. हाफ चान्स जरूर होता, मात्र क्षेत्ररक्षक आय थिंक तिथे पुढे जाण्यासाठी थोडेसे कमी पडलेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जर बघितला तर सॉफ्ट हँडचा वापर, चांगला ड्राईव्ह बघतोय. अजून 2 धावा मिळतील. बघा षटकार जर मारला 500 की 1000 आहे. 500 आहे. षटकार मारला तर 500 रुपये आहेत आणि लागोपाठ 3 मारले तर 2000 ची नोट. बरोबर ना. चौक्याला 250 आणि त्याला 500. क्या बात आहे. गोडदेव टीम संधी आहे तुमच्यासाठी. बघा लागोपाठ 3 षटकारांसाठी गुलाबी नोट आहे. यावेळेला हा फटका एक वेगळा फटका आहे. निलेशचा आवडता फटका आहे तो, मात्र जास्त धावा नाही. 1च धाव मिळेल. या एकेरी धावांनी धावफलक हलता राहील, मात्र कुठेतरी जे लक्ष आहे ते 40च्या पलीकडे जाण्यासाठी ठेवावं लागेल. कारण ज्या पद्धतीने मी माशी सांगितलं की बॅटिंग केली होती मेघनाथ घरतनं, त्यामुळे त्यांच्या समोर तुम्हाला 40ला हात घालावाच लागेल. प्लान करावं लागेल. महेंद्र बाबू ताकद आहे, चिरणार का या हवेला. यावेळेला हा वेगवान चेंडू डाऊन द लेग. थँक्यू व्हेरी मच अंपायर. आणि 1D सुद्धा आहे. 1+1 2 धावा इथे गणल्या जातील. वेलकम रन्स फॉर ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स. धाव संख्या 15. विकास, महेंद्र साडी. यावेळेला इथे दुसरी धाव कदाचित अवेलेबल असेल. ओ थ्रो मात्र आपण बघतो थोडासा खराब आहे. टॅप करणं, थ्रो देण्याचा विचार होता, मात्र निश्चितच इथे 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 17. धावगती चांगली मेंटेन करण्याचा प्रयत्न आहे इथे, तो म्हणजे टीम ओम ब्रह्मदेव गोडदेवचा. आणि ज्यानुसार सिच्युएशन आहे त्यानुसार बॅटिंग सुरू आहे, मात्र मध्येच 1-2 मोठे फटके अवेलेबल करावे लागतील. ती निकड होऊन बसली आहे. महेंद्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बॉटम एज. चेंडू जर बघितला अलॉंग द कार्पेट येतोय या डीप मिड विकेटला. 2 धावा मात्र इथे सहज पूर्ण होताना दिसतील. संघाची धाव संख्या 19 वर जाऊन पोहोचली आहे. ही सरासरी चांगली आहे, कारण गोलंदाजीची स्ट्रेंथ जर बघितली तर ओम ब्रह्मदेवकडे अतिशय चांगली आहे. मुकेश फॉर्मात आहे, जय पाटील फॉर्मात आहे, भावेश फॉर्मात आहे आणि महेंद्र सुद्धा फॉर्मात आहे. त्यामुळे हे 4 गोलंदाज अफलातून कामगिरी करत आहेत. त्यामुळे आव्हान इथे 35 किंवा 40 जरी राहिलं तरी मजा येईल मॅच बघायला, कारण ही सेमी फायनल मॅच आहे. ज्या अफलातून आपण ट्रॉफीज बघतोय त्या ट्रॉफीजला हात लावणारा हा सामना. ओह वॉटर डिलिव्हरी, शॉर्ट ब्लँड डिलिव्हरी. तिथून चेंडूला टेक ऑफ, जागेवरून हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू वरून गेलाय, चेंडू निर्धाव गेलाय. गुड कम बॅक बाय विकास. षटक संपले. 2 धाव संख्या 19. सरासरी आहे ती 9.5 ची. पाण्याची व्यवस्था आहे, लक्षात घ्या. दो ओव्हर समाप्त. रन संख्या 19.
ये सेमीफाइनल मैच चल रहा है, गुड़देव बनाम कोलचेत। कौन जीतेगा ये मुकाबला? और इस टूर्नामेंट की आयरनी देखो, तीसरे अंपायर पानी लेकर आते हैं। क्या बात है। द मैन फ्रॉम होनोलुलु। एक अंपायर कापुर बावड़ी के है, एक अंपायर पेनकरपाड़ा के है और एक अंपायर होनोलुलु के है। ये मीरा गांव जो है ना, वो किधर किधर से भी उठा के लेके आते हैं। आणि इथे आपण बघूया धावसंख्या आता 19 झाली आहे। इथून पुढे गोडदेवच्या मनामध्ये काय चाललं असेल की 20 धावा की 25 धावा की 30 धावा। जय पाटील यांच्या हाताला देखील कदाचित काहीतरी होत असेल। निलेश पाटील यांच्यावर लक्ष असेल तर गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे दिनेश, वेगवान गोलंदाज। गुड बॉल, प्ले अँड मिस, जागेवर हिट करण्याचा प्रयत्न, कट करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। काय कॉन्टेस्ट आहे, सेमीफायनल कोलचेत वर्सेस गोडदेव। नेक्स्ट बॉल, दिनेश वन्स अगेन, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, ऑन साइडला उडवलंय, फटक्यामध्ये फोर्स नाहीये मात्र तरी सुद्धा काही धावा जरूर मिळतील। बॅकअप व्यवस्थित नव्हता आणि कदाचित इथे अंदाज चुकलाय दोन्ही एकूण क्षेत्ररक्षकाचा। चेंडू वन बाउंस सीमारेषा पार आलाय, खणखणीत चौकार। थँक्यू। आमच्या मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर बसले, अमरीश भाई की ओर से 300 रुपए का इनाम इस 4 के लिए, इस 4 के लिए, नीलेश के लिए। क्या बात है, मतलब 4 के लिए 300 है और 6 के लिए 500 है। यावेळेला पुन्हा एकदा 40 फटका आहे। चेंडू जर बघितला तर शॉर्ट कव्हरच्या वरून ट्रॅव्हल होताना दिसतोय। इथे अजून 2 धावा मिळतील, या गडीला धावा येताना दिसते आहेत, ही चांगली गोष्ट आहे। टीम गोडदेव साडी, धावसंख्या 25। आणि जेव्हा जेव्हा आपण बघतोय निलेशनं चांगल्या पद्धतीने मिडल केलाय तेव्हा तेव्हा धावा झालेत आणि गोडदेव संघाचा एक कन्सिस्टंट प्लेअर म्हणून निलेशकडे पाहू शकतो। 18 धावा नाबाद, मागच्या सामन्यात देखील 21 धावा केल्या होत्या त्यांनी। ग्रेट बॅटिंग, व्हॉट अ शॉट, डाऊन द ग्राउंड। मात्र इथे चेंडू अचानक पद्धतीने अडलाय, काही असे डेड स्पॉट आहेत त्यामुळे चेंडू अडलाय आणि हा जवळजवळ असं वाटलं होतं की चौकार जातोय, मात्र कुणीतरी तिथे थांबा लावलाय। आता हे काय कारण असेल, पेनकरपाड्यालाच विचारावं लागेल। इथे मात्र आपण बघतो या 2 धावा। नेक्स्ट बॉल, क्लीन बोल्ड, या वेळेला जागा बनवली होती फटक्यासाठी मात्र चेंडूंनी वेग घेतलाय म्हणजे बेलचा आणि ते निलेशची खेळी संपुष्टात। विकेट डाऊन। सन्माननीय सुनील केकाडेजी यांना विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या। सुनील केकाडेजी या प्लीज मान्यवर कक्षामध्ये, अनेक मान्यवर आहेत आणि निश्चितच त्यांच्या वतीनं कॉल दिला जातोय। अमरीश भाई बोल रहे कि आओ जल्दी, हम भी बैठे यहाँ पे। सुनील केकाडेजी या लवकर। मात्र त्या एंड कडे जर बघितलं ना अमरीश भाई, बहुत एंजॉयमेंट चल रही है। वो इलाका ऐसा है ना, वहां पे नंदू पेडवेकर जी भी थे वहां पे। ये सब इलाका हमारा है, क्या बात है। मात्र वळूया पुन्हा एकदा या मॅच कडे। निलेश परतलाय, पंकज आता मैदानात आहे, मात्र पंकज, रियल पंकज अजून दिसलेला नाहीये या एकूणच टुर्नामेंट मध्ये। तो कधी येणार, या मॅच मध्ये पंकजची भरपूर गरज आहे। पहिल्या 2 सामन्यामध्ये पंकजला बॅटिंग जरूर आली होती, मात्र तो ऑफला खेळत होता। मात्र पंकजला आता खुणावत असेल ती पेनकरपाड्याची दिशा। सुनील केकाडेजी या प्लीज। बॉलर आलाय तो म्हणजे बॉलरचं नाव काय,
दिनेश एक बॉल बाकी आहे. दिनेशचा एक बॉल बाकी आहे. पंकज आलाय. मोठी कामगिरी करावीच लागेल. शॉर्ट ब्लँड डिलिव्हरी ऑफ साइडला टॅप केलाय. इथे धाव कठीण होती मात्र तरी सुद्धा एक धाव पूर्ण करतायत. या एका धावेने संघाची धावसंख्या 28 झाली. षटक संपलेले 3. सरासरीकडे लक्ष घातलं तर 9.33 ची आहे. चांगली सरासरी म्हणेन मी. आता या शेवटच्या षटकात विचार व्हायला पाहिजे की 12 किंवा 12 पेक्षा जास्त याच गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल या दोन्ही बॅटरला. मात्र ही मॅच रंगात आली आहे. सेमी फायनल रंगात येते. कुठे आहे ओळा टीम? आले का? येस आलेत आलेत. तेच माझं लक्ष आता जात आहे ओळा टीम कडे. तुमचा गोल्डन मॅजिक फिंगर आलाय का? नाही. हा स्कोर कोण लिहिणार? अंतिम सामन्यात काल ओळा परिसर या टीमनं अफलातून कामगिरी केली होती सेमी फायनल मध्ये आणि अंतिम सामन्यात ते आहेत आणि त्यांचा संघ देखील उपस्थित झालाय. त्यांचंही करूया खूप सारं स्वागत. लास्ट ओव्हर मेघनाथ गरत. काय जबरदस्त खेळाडू आहे हा. आणि ज्या पद्धतीने मगाशी आपल्या भावनांना त्यांनी वाट करून दिली की मी ऍक्च्युली डावखुरा बॅटर आहे मात्र यांनी जबरदस्ती मला उजव्या हाताने खेळायला लावतात अशी काहीतरी माहिती त्यांनी दिली. आणि जितू शेळकेने तिथून हात देखील उंचावला होता की काही नाही, तू तुझ्या मर्जीने काही करू शकणार नाहीयेस. जशी वेळ येईल तसं तुला खेळावं लागेल. 6 चेंडू मध्ये किती धावा येणार? आता आपण बघतोय एक स्लिप इन पोझिशन आहे. कदाचित इथे विकेट घेण्याचा विचार आहे तो म्हणजे मेघनाथ गरत यांचा. लेट्स सी इथे काय घडतंय. मेघनाथ वर्सेस पंकज, गोडदेव वर्सेस कोळशेत. सेमी फायनल. यावेळेला मिस्टर स्ट्रोक हा जेल होणार का? येस होणार. तो क्षेत्ररक्षक का लावलाय आम्ही? व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि काय घोषणा होती. पंकज पुन्हा एकदा डिसअपॉइंट करतोय. विकेट डाऊन. भरपूर अपेक्षा होत्या मात्र पंकज अजूनही कुठल्या माइंडसेट मध्ये आहे कळायला मार्ग नाहीये. त्याने डॉमिनन्स दाखवायला पाहिजे की यस मी लेफ्टी बॅटर आहे आणि जर उजव्या हाताचा बॅटर लेफ्टी उभा राहून कामगिरी करू शकतो तर मी का नाही. मात्र कुठेतरी चांगल्या माइंडसेट मध्ये तो दिसला नाहीये आणि ते बाद होतोय. कदाचित चेंडूची उंचीने त्याला बीट केलंय. न्यू बॅटर जय पाटील या मालिकेत चांगली कामगिरी राहिलंय. काही अविश्वसनीय फटके देखील त्याच्या बॅट मध्ये आपण पाहू शकलोय. कदाचित समोरच्या एंडला तो टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल मात्र त्याच्या समोर आव्हान देखील तितकंच कडवं आहे ते म्हणजे मेघनाथ गरतचं. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. येणाऱ्या 5 चेंडूत गोडदेव संघ 40 पार जाणार का हा प्रश्न. या वेळेला हा चेंडू डाऊन द लेग आहे. लाईन चेक केले. वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर. व्हाईट बॉल. या वेळेला ऑन साइडला तडाखा आहे जय पाटीलच्या बॅट मधून. हा आलाय षटकार आणि 500 का नोट. अमरीश भाई का एटीएम शुरू हो गया है. अब तक 800 हुए सर, हो जाएंगे और. थँक यू डीजी. वेल प्लेड जय पाटील. अगदी आणि अगदी हवेला चिरत जाणारा षटकार जय पाटीलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 35. मी मगाशीच म्हटलं की आज जय पाटीलच्या बॅट मधून काही अविश्वसनीय फटके आपण पाहू शकलोय आणि हा फटका देखील अगदी अविश्वसनीय होता. चेंडूची लाईन जर बघितली तर बरोबर मिडल अँड लेग वर होती
मात्र विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय ते म्हणजे लॉंग लेग रिझन मध्ये षटकारासाठी. वेल प्लेड जय पाटील. धावसंख्येने उडी घेतली आहे 35 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला टार्गेट आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे होणार नाहीये चूक. आणि इथे आपण बघतोय बाद होते. चांगला झेल टिपलाय तिथे. एकूणच आपण बघतोय तो म्हणजे दिनेशनं अफलातून रित्या झेल झालाय आणि परतावं लागतंय ते म्हणजे जय पाटीलला. मात्र एक विशेष पारितोषिक आलंय बघा. मागच्या 2 दिवसापासून आमच्या पंचांनी अफलातून कामगिरी केलंय आणि पंचांना या दोन्ही पंचांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय विशाल पेडवेकर यांच्या माध्यमातून. वेल्डन विशाल. आमच्या पंचांसाठी हे पारितोषिक आलंय. महेंद्र शिंदे सर आणि अक्षय सर नंतर येऊन घेऊन जायचंय. धाव संख्या 35 वर थांबली आहे. विकेट गेले जय पाटीलची. न्यू बॅटर भावेश पाटील कॅप्टन. काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकात. बघा विकेट षटकार विकेट पहिल्या 3 चेंडू मध्ये. ओ यावेळेला एक्झॅक्टली काय घडलंय. हा चेंडू वाईड आहे. अमांतर धाव. थँक्यू व्हेरी मच अंपायर. हा एवढा मोठा वाईड होता असं दाखवत आहेत. या मालिकेला सगळ्यात जास्त एन्जॉय केला असेल तर आमच्या पंचांनी. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव. धाव संख्या 36. थँक्यू. ओ यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होईल. हतबल आहे तिथे भावेश. विकेट घेण्याचा प्रयत्न का झाला नाही. कदाचित मेघनाथ गरज सांगितले असतील की कदाचित वेळ वाया जाईल. अफलातून क्रिकेटपटू. यावेळेला मात्र याना त्या कारणाने आपण बघतोय ही धाव जरूर मिळणार आहे. मात्र एकच धाव. या एका धावाने संघाची धावसंख्या 37 वर जाईल. षटक संपले 4. काय कमबॅक केलंय ते म्हणजे मेघनाथ गरत यांनी. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईड, डॉट बॉल आणि सिंगल. ग्रेट बॉलिंग बाय मेघनाथ गरत. अफलातून कामगिरी राहिले आणि ही धावसंख्या असं वाटलं की 40च्या पडीकेले जाईल मात्र रोखली जाते 37 वर. 38 धावांचं लक्ष्य आहे. कोण जिंकणार हा सामना या गोष्टी लगेच आपण पाहणार आहोत. घेऊया छोटीशी विश्रांती आणि पुन्हा येऊया या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये. कुठेही जाऊ नका. चहाचा आस्वाद घ्या. आम्ही सुद्धा भेटू. थँक्यू. पंचांना विनंती करतोय अंपायर्स. अक्षय सर या प्लीज 2 मिनिटांसाठी या. लगेच रिफ्रेशमेंट झोन मध्ये या. या सामन्याची दुसरी इनिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा आमचे लाडके समालोचक मित्र डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. डोंगराचे
मायेचा हाय सागर मायेचा हाय सागर आई मायेचा हाय सागर मायेचा हाय सागर आई निघाली डगर डोंड्याला तिने खून ठेवली त्याचे माथ्याला हे आईची माझ्या गाठलीला आईची माझ्या गाठलीला कसा धावीला चमत्कार धावीला चमत्कार कसा धावीला चमत्कार धावीला चमत्कार एकडे साहेब जरा या. नदीमबाई यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. नंदकुमार पेडवेकर, नदीमबाई आपका भी स्वागत है. हे सगळे मीराचे चाहते आहेत, लक्षात ठेवा. आज नक्षीब पहिल्याच फेरीमध्ये मीरा संघ पराभूत झाला. जर तिसरा किंवा चौथा सामना जर मीराचा असताना नंदभाऊ, तर आज कदाचित मीरा संघावर पाऊस पडला असा पैशांचा. इतकं मात्र 100% होतं. सकाळी पहिला मॅच मीरा संघ खेळला, कोणच नव्हतं इथे. सलामीची जोडी पुन्हा एकदा आपल्याला मेघनाथ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबत आहेत मोहन. काय ती बॅट खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर माणूस म्हणतोय पैसा माझ्याकडे कधी येईल, मात्र पैसा म्हणतोय की तू काहीतरी कर तर मी तुझ्याकडे येईल. आणि ते मात्र तुम्हाला चौकार किंवा षटकार मारावं लागेल तरच मात्र तुम्ही हे पैसे पटकावू शकता, जिंकू शकता. शेनाई साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जितू शेनाई यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. करून घे ना. पहिला चेंडू आणि ते पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. मी म्हटलं होतं
मेघनाथ आमच्या अगेन्स्ट अशा प्रकारे खेळणार आहे ही पूर्ण कल्पना उर्दू सगळ्याला होती. आणि यावेळेस क्या बात आहे, पहिल्या थँक्यू डीजे कॅमेरामॅन डिबेन लाईव्ह शूटर्स. आपला जो कॅमेरा तो मुख्य व्हीआयपी डायसवर वळवा. हॅट्रिक विकेट नदीमबाई कडून देखील 2000 रुपये. हॅट्रिक साठी 2000 रुपये नदीमबाई कडून. शेणाई साहेबांचा या ठिकाणी आगमन आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. कारण मगाशी कांदरपड्याच्या अगेन्स्ट जी खेळी साकारली होती ती संपूर्ण नक्कीच आपल्या डोक्यामध्ये फिट केली असेल गोडदो टीम ना की आमच्या अगेन्स्ट देखील अशाच प्रकारे मेघनाथ खेळू शकतोय. आणि क्या बात आहे, आज जबरदस्त कामगिरी महेंद्र पाटील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक डब्ल्यू शोधलाय. धाव संख्येचा अकाउंट नाहीये, मात्र विकेटचा अकाउंट ओपन केलाय गोडदो टीमनं. महत्वपूर्ण मॅच ग्रँड फिनालमध्ये प्रवेश करण्यासाठी जिंकणं गरजेचं. कोलशेत वर्सेस गोडदेव. हॅट्रिक 2000 रुपये. लक्षात ठेवा, पहिला डब्ल्यू शोधलाय. यावेळेस मात्र गोलंदाजा समोर खेळतोय. आणि हे जे आपले मान्यवर आहेत ज्यांनी या पैशाच्या स्वरूपात जे पैसे लावले, खास करून जे बक्षिसं लावलेले आहेत, हे तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी. लक्षात ठेवा, तुमचे होप्स वाढावे हा मात्र त्यांचा प्रयत्न आहे. षटकार 500, विकेट 2000 रुपये. नदीमबाई कडून हे पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी ऑफसाईडला पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला मात्र खेळून काढला. एक धाव. धाबा झालेला आहे फलकावर एक. आता मात्र अकाउंट ओपन होते कोलशेत या टीमचं. नदीमबाई कडून देखील 500 रुपये आहेत षटकारासाठी. तर विशाल पेडवेकर बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी कॅच घेईल त्याच्यासाठी देखील 500 रुपये. 38 धावा करायचे आहेत कोलशेत टीमला. मोहन घरात. इथून मात्र या खेळाडूच्या खांद्यावर आता मात्र खूप मोठी जबाबदारी, विजयाची जबाबदारी असेल मोहन घरात यांच्या खांद्यावर. यावेळेस बॉडीला टर्न करून ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव की 2 आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये गेला होता का चेंडू? 2 धावा की वंडी? 2 धावा. ओके, धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 3. सलग 4 दिवस पोडी प्लसची स्पर्धा प्रथमच आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवा मित्रांनो, पेनकरपाड्याच्या मैदानावर 4 दिवस 40 वर्षावरील क्रिकेटची स्पर्धा आपण खेळणार आहोत. आजचा दुसरा दिवस म्हणजे ही दुसरी स्पर्धेचा, पहिल्या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या पेनकरपाडा मास्टर स्पर्धा सुरू होत आहे. यावेळेस इनसाइड आउट ऑफ साइडला डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव मोहन घरात पूर्ण करतोय. धाबा झालेल्या फलकावर त्या म्हणजेच 4. 38 धाबा 38. 38 धाबा करायचे आहेत. आणि म्हणायचं गेलं तर नक्कीच मोहन घरात यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर टेक्निकल साऊंड सिस्टम हा खेळाडू आहे. लक्षात ठेवा, जवळपास जशी स्थिती असेल तशा पद्धतीने खेळ साकारणारा खेळाडू आहे. मात्र ही विकेट किती मौल्यवान आहे, खूप महत्वपूर्ण असेल. मोहन घरात शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला तर काही चित्र घडू शकेल. अप्रतिम इन्स्ट्रक्शन, क्या बाद आहे. चांगल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिला षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकामध्ये फलकावर धावा लावतोय कोलशेत मास्टर्स. जवळपास 6 धावा, 4 धावा माफ करा. अप्रतिम गोलंदाजी महेंद्र पाटील, क्या बाद आहे. जबरदस्त गोलंदाजी. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ आपण महेंद्रच्या विषयी म्हणायचं गेलं 4 धावा बॅटिंग मध्ये बनवल्या. त्या मात्र गोलंदाजी या सेमीफायनलच्या मॅच मध्ये क्लास, जबरदस्त गोलंदाजी. कारण एक तर पहिल्या चेंडूवर मेघनाथ घरत सारखी विकेट, मौल्यवान विकेट. त्यानंतर मात्र काही चेंडू जर आपण पाहिले तर जवळपास दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर अंतिम चेंडू देखील डॉट. इथे नक्कीच दडपण वाढतील, प्रेशर वाढेल कारण धावाला फलकावर त्या म्हणजे फक्त आणि फक्त 4.
बलवा या फिर जलवा भी देखने के लिए मिल सकता है। वेलकम बलवा। कॅश प्राइज भरपूर आहे, कॅश प्राइज तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही आहे, मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये। पहिला षटक 4 धावा, षटक क्रमांक 2। इथे मात्र नक्कीच आता मात्र कुठेतरी शूट व्हावं लागेल, थोडंसं शूट व्हावं लागेल कोलशेट टीमला। इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली, एक धाव तर वेगाने पूर्ण केली, डबल साठी शूट होतोय मोहन, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, 2 धावा तर मिळतील। बॅट पडतो अंपायर सिग्नल, यावेळेस पंचांकडून मात्र लेग बायचा इशारा शोधत आहेत। इथून षटक क्रमांक 2 मुकेशकडे षटक दिलं गेलं, कारण पहिलं षटक 4 धावेचं, इथून तो जो प्रेशर पहिल्या षटकापासून मेंटेन ठेवलाय तोच प्रेशर कंटिन्यू ठेवायचा असेल तो म्हणजे गोडदेव या टीमला, त्या कारणास आणखीन एक उत्तम दर्जाचा गोलंदाज मुकेश यांचा वापर करताना गोडदेव संघ। शॉटपुल ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जय पाटील चेंडूला फील्ड करतायत, स्ट्राइक एंडला थ्रो, 2 धाव मिळतील। मोहन घरात सगळं काही आहे या खेळाडूला अवलंबून, इथून मात्र हा खेळाडू सेट झाला, एखादा षटकार एखादा चौकार तर नक्कीच या खेळाडूला नंतर मात्र थांबवणं खूप अवघड होईल। जबरदस्त फटका, यावेळेस मात्र मी तर म्हणेन हा गगनचुंबी सिग्नेचर अमरीश बाईच्या अकाउंट मधून 500 रुपये कट आणि नदीम बाईच्या अकाउंट मधून 500 रुपये कट, 1000 रुपये मोहन घरात तुमच्यासाठी या षटकारासाठी आलेत आणि ट्रान्झॅक्शन नक्कीच सक्सेसफुल। एक धाव, दुसऱ्याचा कॉल त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट। मी म्हटलं होतं एक इथून मात्र मोहन घरातची इनिंग महत्वपूर्ण ठरू शकेल कोलशेट टीम साठी। धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे जवळपास 16 धावा, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। बिट्टू काहीतरी चर्चा करतोय, काहीतरी नक्कीच मित्र म्हणे सजेशन देतोय मोहन घरातला बिट्टू की तुला कसं खेळायचंय मोहन, खास करून कोलशेटचा कोच म्हणून त्याची नक्कीच नेमणूक करणार आहे जगदीश घरत बिट्टूची पुढच्या वर्षी। जबरदस्त फटका होता, क्या बात आहे। मोहन संघ थोडासा स्थिरावला होता आणि मात्र या संघाला चालना देण्याचं काम मोहन घरात नाही केलं, म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं चार्ज करण्याचं काम केलं। बॅटरी कुठेतरी लो होती, ते बॅटरीला मी म्हणून बॅकअप दिला गेला मोहन घरात कडून। शॉटपुलचा फटका पसतोय झेलच्या खाली, मिस्टर जय आहे मात्र कॅच होतोय ड्रॉप। मोहन घरात यांना जीवनदान, मोहन घरात यांना संधी, हा कॅच महत्वपूर्ण होता मात्र त्या कॅचचा अंदाज, त्या झेलचा अंदाज घेता आला नाही जयला, मात्र जवळपास काही धावा वाचवल्यात जयनं। धावा झाले त्या म्हणजेच धावा संख्या 18। हा त्रास नेहमी होतोय मोहन घरात यांना, कारण कंटिन्यू 3 ते 4 मॅचेस कधी जर खेळलेत ते तर त्यांना अशा प्रकारचा त्रास नेहमी होतो। हे आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिले आहे, एक्सरला पाहिले आहे, बालकुमला पाहिले देखील आहे अशा प्रकारचा त्रास, कारण जवळपास गुडघ्याने त्यांचा त्रास आहे आणि तो त्रास त्यांना नेहमी होतो नाही दिसते। वेलकम भगवानजी, आपलं हार्दिक स्वागत। सचिव भगवानजी पाटील यांचं व्यासपीठावर आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत। धावा संख्या 18, षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि इथून मात्र जो षटकार मोहन घरातनं खेचलाय ना त्या षटकारांना चिंता वाढवले, गोडदेव टीमचं थोडंसं टेन्शन वाढवलंय इतकंच मी म्हणू शकेल।
एक चेंडू मला वाटतं अजूनही शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. धाबा झाल्या त्या 18, विजयासाठी धाबा करायच्या आहेत त्या 38, म्हणजे अजूनही जवळपास 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 13. मी म्हटलं होतं ना मित्रांनो सुरुवातीला की आता मात्र या विजयाची जी जबाबदारी आहे ती सर्वस्व जबाबदारी मोहन घरातला आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. आणि जीवनामध्ये जबाबदारी हे जे टॉनिक आहे हे टॉनिक जर घेतलं तर माणूस नेहमी यशस्वी होतोय. इथून मात्र जर गोडदेव संघाला पुढे यायचं असेल तर इथून एखादी विकेट, मोहन घरात विकेट, आणि इथून जर कोलशे टीमला विजय व्हायचा असेल तर मोहन घरातला मात्र त्याच ठिकाणी उभं राहावं लागेल, थांबावं लागेल खेळपट्टीवर. जबरदस्त फटका, हा मात्र होता फ्लाइटेड होता. संधी गमावली. आणखी 1000 रुपये. थैंक यू. ट्रांजेक्शन चेक करो, आपका ट्रांजेक्शन चेक करो. थोड़ा हार्टबीट बढ़ रहा है. यस, ट्रांजेक्शन सक्सेसफुल. 6 धावा, फ्लाइटेड 6 आहे. हा कॅच होता, मात्र कॅच कॅरी करणं गरजेचं होतं. धावा झालेल्या त्या म्हणजे 24, चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या 14. मोहन घरात मगाशी आपण पाहिला होता मेघनाथ घरात शो, आता आपण पाहतोय मोहन घरात शो. जबरदस्त बॅटिंग. 2000 रुपये मोहनच्या अकाउंटवर. इथून मात्र नदीमबाई आणि नक्कीच अमरीशबाई कडून. काय बॅटिंग आहे, क्लास बॅटिंग खरोखर. मी तर म्हणाला खास करून म्हणायचं गेलं ना हिरेनबाई, बक्षीचा लावायला हवी अशाच खेळाडूसाठी. बारा चेंडू, धावा करायचे आहेत 14. मला वाटते 12-14चा मॅच, सेमीफायनलची मॅच. एका साईडला ओला स्पोर्ट्स ओला संघ दाखल झालाय, मात्र सोबत बलवा घेऊन आलाय. त्याच्यामध्ये कदाचित ओला संघ देखील जलवा करेल. निर्धाव षटक. इथून मात्र ज्याप्रमाणे बॅटिंग करणाऱ्या टीमचं होप्स वाढवले होते, नदीमबाईनं षटकार मारो, चौकार मारा, 500 घेऊन जा, 1000 घेऊन जा. इथे मात्र गोलंदाजांचं होप्स वाढतायत. इथून जर गोलंदाजांना निर्धाव षटक हाताळलं तर जवळपास नदीमबाईकडून दिले जातील 1000 की 2, 1 की 2, 1000 रुपये. दोन्ही संघांना बक्षीस झालं असं नाही आहे की फक्त कोल्डशेट टीम साठी बक्षीस आहेत, अशातला विषय नाही आहे. तर इथून गोडदेव संघासाठी देखील बक्षीस येत आहेत. निर्धाव षटक 1000 रुपये, प्रत्येक 6 1000 रुपये, हॅट्रिक 2000 रुपये नदीमबाई आणि नक्कीच अमरीशबाई कडून. 12-14 मॅच. चला लवकर स्टार्ट करा. जय येतोय. आणि मगाशी मी डीबीएनच्या कमेंट चेक केल्या, तिथे एक कमेंट जयसाठी आली होती की आम्हाला जुना जय सापडला, अशी एक कमेंट केली होती त्या ठिकाणी कोणीतरी. कदाचित ती व्यक्ती लाईव्ह टेलिकास्ट पाहत असेल. इथून मात्र जय काय वापसी करून देईल का आपल्या टीमला, गोडदेव संघाला? यावेळेस ऑफ साइडला चांगला फटका आपण पाहतोय. जवळपास चेंडू वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये भावेश पाटील फील्ड करतायत. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, 2 धावा येतात त्या ठिकाणी. धावा करायचे अजूनही 12, चेंडू शिल्लक आहेत 11. 11 चेंडू आणि 12 धावा. जगदीश घरत साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, चेहरा आनंदित आहे त्यांचा देखील. पूल करायचा होता, बॅटची एज. चेंडू एसटीच्या मागे, 1 धाव. 27 धाव फलकावर. अकरा धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू 11 धावा. यावेळेस मात्र चॉप केला चेंडू, मात्र तो स्वीपर पॉइंट डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा थांबतील का? लॉंग एंडला थ्रो, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला गेला.
9 चेंडू 9 धावांची गरज. धावा झाल्यात फलकावर 29. इथून ही मॅच परत फिरू शकता. इथून काही चेंडू डॉट किंवा विकेट शोधावे लागतील गोडदो टीमला, तर मात्र गोडदो संघ पुनरागमन करू शकेल. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अशाच प्रकारचा दबाव द्यावा लागेल. काही चेंडू मिस करावे लागतील तर या मॅच मध्ये वापसी करू शकाल गोडदेव. मात्र इथून कोलशेत संघाचा तो विचार नाहीये. कोलशेत सिंगल डबलवर खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला चांगला फटका आहे. एक धाव तर पूर्ण केली. डांबरे ना विपुल परमार, सौरभ चौधरी फायनलला थोडा रंग टाकावा लागेल ना. विपुल परमार, सौरभ ना. किरण पाटील मॅन फ्रॉम दुबई. धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा झालेल्या आहेत फलकावर. 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 7 चेंडू 8 धावा. प्लेसमेंट यावेळेस नक्की सेन्सिबल क्रिकेट. क्या बात आहे मोहन घरात. सिंगल फक्त इथे काढला गेला. शेवटचा चेंडू होता. पूर्ण कल्पना होती. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली गेली. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच 31. धावा करायच्या आहेत त्या 7. चेंडू शिल्लक आहेत ते 6. मॅच संपली नाहीये. शेवटी गोडदेव आहे आणि गोडदेव टीमनं असे अनेक चमत्कार केलेत. टेनिस क्रिकेटच्या जगताच्या त्या पटलावर असा विक्रम अनेकदा केलाय. जवळपास 6 चेंडू 2 धावा, 6 चेंडू 4 धावा गोडदेवच्या बऱ्याचशा गोलंदाजांनी काढू दिल्या नाहीयेत. पुन्हा एकदा एक खूप मोठं चॅलेंज आहे गोडदेव टीम समोर. धावा थांबवायच्या आहेत त्या 7. आणि यावेळेस मात्र षटक हातामध्ये दिलं जातं हाताळण्यासाठी मिस्टर भावेश पाटील. कॅप्टन वर्सेस कॅप्टन खरोखरच समोर आहे मोहन घरत. मला एक सामना खरोखर नारंगीच्या मैदानावरचा आठवला. समोरचा संघ होता जुचंद्र. 12 चेंडू मध्ये 9 धावा जुचंद्र टीमला हव्या होत्या संकेत पाटील. मात्र त्या 9 धावा गोडदेव टीमने करू दिल्या नाहीत 12 चेंडू मध्ये. अशा प्रकारचा मॅच आहे मी तर म्हणेल. 6 चेंडू 7 धावांची गरज. विकेटकडे देखील लक्ष देऊया आपण. कोलशेत टीमची विकेट मला होते 1 गडी बाद झालाय कोलशेतचा. तर गोडदेवची 4 विकेट्स गेलेल्या आहेत. 6-7चा मॅच. हो सुरेख चेंडू. इथे मात्र एक धाव एक चिकी सिंगल पूर्ण केला गेला. कुठेतरी धावा थांबवणं गरजेचं. यस काय हवंय बाईचा इशारा म्हणतात. ओके हा कुठला इशारा सर? मला वाटतं बाय बाय करता की काय तुम्ही? बाई स्थिर आहे ती ठीक आहे सर. एक खरोखर अरुण कदम तुम्हाला नाव का दिलंय? आम्हाला वाटलं की तुम्ही एरोप्लेन मध्ये बसतात काय आम्हाला टाटा करता. तर भगवान पाटील देखील विचार करतात काय सांगतात पंच नक्की. थँक्यू शिंदे सर. आज शिंदे सरांनी म्हणे जिंकले सगळ्यांची. सिग्नेचर ओम, हिरेन सोमय्या, स्वप्नील टेकाडे, लहूट डांबरे, विपुल परमार, सौरभ चौधरी, किरण पाटील दुबई, मॅन फ्रॉम दुबई. किरण पाटील खास दुबईवरून इथे आलेले आहेत मिराज संघाची स्पर्धा पाहण्यासाठी. त्यानंतर अमरीश भाई आणि नदीम भाई आमच्या सोबत आहेत. क्या बात है. टेन्शन वाढलं. धगधग वाढलं मी तर म्हणेल. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. आम्ही म्हटलं की असे चमत्कार गोडदेव टीमनं अनेकदा केलेत. इथे मात्र मॅच तर जवळपास आणले आहे कोलशेत टीमनं.
इथून मात्र संघर्ष वाढला कोलशेट टीमचा. इथून जर भावेशने मॅच जिंकवली तर विशाल पेडवेकर कडून 1100 रुपये दिले जातील. टेन्शन वाढलंय. मेघनाथ खुर्चीवरून उभा राहिला कारण चेंडू डॉट म्हणजेच दडपण वाढतील. सामना भरपूर जवळला आहे. धावा हवे आहेत कोलशेतला. डॉट बॉल हवे आहेत घोडदेवला. क्लिंग बॉल मागून एसटी गोल म्हणायचं केलं तर मागून दरवाजा उघडा ठेवला होता. सोराने मात्र चोरी केली. सामना होता कुठे सामना आला कुठे. गणित सगळी बदलली गेली. 6 चेंडू 7 धावा आणि ते मात्र आता 3 चेंडू आणि 6 धावा. जबरदस्त मॅच. दुसरी सेमीफायनल नक्कीच रोमहर्षक ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ सगळं काही या मॅच मध्ये आपण पाहिलं. आता मात्र नक्कीच म्हणायचं गेलं तर टेन्शन दोन्ही बाजूला. म्हणजे कुठेतरी ती 6 चेंडू 7 ची मॅच ज्यावेळेस आली होती ना त्यावेळेस काही गोडदेवचे चाहते ते थोडेफार का होईना मात्र नाराज झाले होते. मात्र इथून मात्र भावेशने सगळ्यांची मनं जिंकलेत. विकेट देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. कोलशेट संघाच्या विकेट आहेत त्या 2 आणि गोडदेव संघाच्या विकेट आहेत त्या 4. चेंडू शिल्लक 3. धावा करायच्या आहेत त्या 6. 3 चेंडू 6 धावा. भावेश पाटील जबरदस्त गोलंदाजी. सगळ्यात महत्वाचं काय तर इथून मात्र धावा करायच्या आहेत त्या कोलशेट टीमला आणि हवे एक डॉट बॉल किंवा विकेट गोडदेव टीमला. तीन चेंडू 6 धावा. 3-6चा मॅच नाही हा. टेन्शन वाला मॅच आहे मी इतकंच म्हणेल. फुल ऑफ लाईन चेंडू पुढे येऊन चेंडूला मध्ये फुल टॉस घेतलं गेलं. स्ट्राईक रूढीत करण्याचं काम केलं या ठिकाणी. कौतुक असेल विकासचं. काय संदेश दिला गेला ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये विकास खेळण्यासाठी उतरला होता. कदाचित मेघनाथनं तोच संदेश दिला की तुला कसंही करून जी स्ट्राईक द्यायची आहे ती मोहनला आणि ते काम मात्र विकासनं केलं. मैदानाच्या आतमध्ये आला फक्त सिंगल काढला. मोहनला स्ट्राईक देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मोहन स्ट्राईकवर आल्यावर मात्र मैदानाच्या आतमध्ये कॉन्फरन्स थोडीशी चर्चा बातचीत मीटिंग घेतली गेली की यानंतरचे 2 चेंडू तुला कसे टाकायचे आहेत. 2 चेंडू धावा करायचे आहेत त्या 5. म्हणजे म्हणायचं गेलं तर जिंकून जिंकणार कोण. चेंडू शिल्लक आहेत 2. धावा करायची आहेत त्या 5. प्रश्नचिन्ह आहे. अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे होतील का. झाल्यात तर कोलशेत विन नाही झाल्यात तर गोडदेव विन. त्यासाठी मी म्हटलं की जिंकून जिंकणार कोण. चेंडू शिल्लक आहेत 2. फक्त आगरी समाज जिंकेल इतकंच म्हणू शकतो मी आणि क्रिकेट जिंकेल. यस हिरेन भाई काय म्हणणार. अमरीश भाई म्हणताय षटकार येईल तर माझ्याकडून 1000 रुपये. मात्र पेडवेकर म्हणतोय मॅच विजयी कर माझ्याकडून 1100 रुपये. दोन 5चा मॅच. सुरे क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. इथे मात्र ही एक धाव तर वेगाने पूर्ण केली. डबलचा कॉल दिला जातोय. डेंजर झोन मध्ये मोहन गरत. क्या बात आहे. जीवाची आकांक्षा केली मात्र सुखरूप पोहोचला तो आपल्या क्रीज मध्ये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मोहन गरत माझ्या संघाला माझी गरज आहे. माझ्या टीमला माझी गरज आहे आणि इथून मात्र माझी विकेट मला शाबूत ठेवायची आहे. जो जवळ मी तर म्हणेल ऍक्सिडेंट जो पाय दिला होता तो जवळ मी म्हणेल मोठ्या प्रमाणात दिला होता. काय तो पिकअप मोहन गरत यांचा
जवळ जवळ तर पोचला त्या ठिकाणी. 2 धावा. आता मात्र टेन्शन वाढेल. आता मात्र टेन्शन वाढेल. 1 चेंडू शिल्लक. धावा करायच्या आहेत त्या जवळपास 3. विकेट सांगितलं. विकेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या मी. विकेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. कोळशे संघाच्या विकेट आहेत 2. गोरदेव संघाच्या विकेट आहेत त्या 4. चेंडू शिल्लक 1. धावा करायच्या 3. मात्र 2 धावा जरी केल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर कोळशे संघ जिंकू शकतोय. पुन्हा सांगतोय विकेट आहेत कोळशेच्या 2. गोरदेवच्या विकेट आहेत 4. 1 चेंडू शिल्लक आहे. 3 धावा करायच्या. जर 2 धावा केल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर कोळशे संघ जिंकू शकतोय. 5 डझन पप्पू कडून आंबे आहेत. हे आंबे जर खायचे असतील तर जिंकावं लागेल. अरे त्या आंब्यावर जीट पडले. भगवान पाटील म्हणतात ती पेटी फोडा. आंब्यावर जीट पडले. अरे बोल. आंब्यावरच्या जीट पडले. आपल्या भाषेत बोलायचं गेलं तर दृष्ट नाही तर जीट पडले. चला मॅच मॅच मॅच. टेन्शन दोन्ही बाजूला आहे आणि कदाचित त्या टेन्शन मध्ये काय घडेल. कोण जाणार ग्रँड फिनाले मध्ये, कोलशे की गोरदेव. चेंडू टाकताना लगेच सगळ्या प्रेक्षकांना विनंती केली जोरदार टाळ्या व्हायला हव्यात चेंडू टाकण्याच्या वेळी. खूप महत्वपूर्ण मॅच. चला प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. 1 चेंडू. धावा करायच्या 3. 2 केले तर जिंकतील. नाहीये इथे मात्र हा चेंडू जबरदस्त हाताळला गेला. अप्रतिम चेंडू हाताळला गेला आणि अशा रीतीने इथे मात्र कोळशे संघ पराभूत होतोय. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. जवळ जवळ विजयाचा शिल्पकार ठरला मिस्टर भावेश. 1100 1100 रुपये विशाल पेडवेकर यांच्याकडून. अफलातून आणि अफलातून मी म्हटलं होतं की मॅच अजून संपली नाहीये. अशा कंडिशन मधून गोरदेव संघाने अनेक मॅचेस जिंकले आहेत आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की आम्ही आहोत स्विंगचे सुलतान. अशा कंडिशनच्या मॅचेस आम्ही जिंकू शकतोय. थँक्यू. या ठिकाणी फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं जात आहे. स्वप्नील टेकाडे, लहू डांबरे, विपुल परमार, सौरभ चौधरी, किरण पाटील फ्रॉम दुबई आणि अमरीश भाई नदीम भाई. वेलकम वेलकम वेलकम. सिग्नेचर होम हिरेन सोमय्या आपलं देखील हार्दिक स्वागत. स्वप्नीलजी टेकाडे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. लहू डांबरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. विपुल परमार आपलं देखील हार्दिक स्वागत. सौरभ चौधरी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. किरण पाटील फ्रॉम दुबईवरून खास आले आहेत.